पहिला चेंडू निरंजन दादा घरात जादूगर गोलंदाज आहे, लेफ्ट आर्म स्पिन गोलंदाज. पहिला चेंडू टप्पापट्टा मध्ये आणला, लेफ्ट हँड बॅटरसाठी चांगली सुरुवात केली गेली. 40 प्लेचे खेळाडू आहे. पहिल्या गेल्या 10 मार्च 2024 रोजी नंदुरीच्या मैदानामध्ये भंडारी प्रीमियर लीग मध्ये याच खेळाडूला पालघर भूषणचा अवॉर्ड दिला गेला, एक नामांकन गौरवान्वित केलं गेलं. यावेळेस चेंडू स्लोवर होता, बापला गेला आणि यावेळेस पाठवून दिला सहज सीमारेषा पार. पहिला चेंडू मध्ये आणलं गेलं होतं, यावेळेस थोडंसं बाहेर काढण्याचा प्रयत्न होता आणि चेंडूला पाठवून दिला सहज सीमारेषा पार. आलाय बोईसर प्रीमियर लीग षटकार 6 धावा. एक धाव सुद्धा परिपूर्ण केली, म्हणजे वाईट चेंडूवर 2 धावा आल्यात. धावसंख्या 2 पोहोचेल 8 या अंकावर. 2 चेंडू 8 धावा. फलकावर राईट हँड बॅटर पुष्कर, नक्कीच पास्तळला बिलॉंग करणारा खेळाडू आहे पुष्कर. बॅटर चांगला असणार. एका बाजूला पास्तळ तर दिग्गज खेळाडू आहेत निरंजन घरात, तर एका बाजूला पुष्कर. ऑन साइडला क्रॅकर फटका, डीप मध्ये खेळाडू आहे, सुरेख झेल टिपला गेलाय, आपण पाहू शकाल. आदित्यच्या माध्यमातून फलंदाज यावेळेस मैदानाच्या फर्स्ट विकेट गॉन 8 या अंकावर. इट इज नवीन बॅटर मैदानाच्या आत पाहू शकाल. रोहित घरत मॅडम सरावली 3ऱ्या क्रमांकावर. ओह का सुरेख चेंडू टाकला गेला, एक षटकार आला, एक वाईट बॉल आलाय, परंतु जादूगरचा जादू यावेळेस मैदानाच्या आतमध्ये चालतोय. आदित्यने सुरेख झेल टिपला. नक्कीच लीग फॉर्मॅटमध्ये आपण पाहतो ना, प्रत्येक भागामध्ये एक एक खेळाडू तुम्हाला घ्यावा लागतं आणि ते कॉम्बिनेशन बनवणं खूप गरजेचं आहे. यावेळेस पाहू शकाल खेळाडूवाल्या चेंडूला फल केलं गेलं, फेकी केली, परंतु वेगाने एक धाव परिपूर्ण केली गेली. धावसंख्या एकने पुढे नक्कीच सरावली गेली, ती म्हणजेच धावसंख्या 9. चेंडूची गोष्ट केली तर चेंडूचा खेळ संपला गेला आतापर्यंत 5 चेंडू, एक षटकार आलाय, वाईट चेंडूवर 2 धावा आले, एक सिंगल आले, गडी बाद झाला, 2 चेंडू निर्धाव आले. तसं पण पहिला षटक आपण पाहतोय, अंतिम चेंडू या षटकामधला. मध्ये आणला गेला फटकाचा सुरेख खेळा गॅप मध्ये. पाहू शकाल 2 खेळाडू आहेत, चेंडूवर जातात, परंतु चेंडू निघून जातोय. सर पॉईंट रिझन मध्ये डीप बॅकवर्ड पॉईंटला चेंडूला अडवलं गेलं. आदित्यच्या माध्यमातून 2 धावा नक्कीच वाचवल्या गेला. चांगला क्षेत्रक्षण म्हणावं लागेल. धावसंख्या 2 पुढे सहसावते. एका षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा, 11-1 असं आपण स्कोर कार्ड पाहू शकाल. एका षटका समाप्त झालाय, 11-1 गडी बाद असं धावफलक आहे. अक्षय या ती पंच सांगतात की बाउंड्री चेक करायची, की पाय लागलाय का बाउंड्रीला, असं चेक करणार आहोत आपण.
सर ऑनफिल्ड डिझाईन काय आपलं ऑनफिल्ड? सर हा चौकार असणार आहे. या शेवटच्या क्षणामध्ये पाय टच झाला असा पंच चौकार दिला गेला थर्ड अंपायरने. सुजित इकडे पाहिजे. ओके, इकडे पाहिलंय तदनंतर दिलाय. पंचांशी बोलू शकता आपण. पंच आहेत, पंचांशी लाईनला टच झाल्याचं पंच दर्शवत असताना अक्षय नाईक आहेत, थर्ड अंपायर आहेत. आणि जेव्हा पाया चेंडू हाताला टच झाला तेव्हा त्याचा बाउंड्री लाईनला पाय टच झाला होता असं पंचाने दर्शवलंय. पंच आहेत, पंच दर्शवत असतात. प्लीज पंचांशी पण चर्चा करायची. सुरेख आहेत आणि डेव्हलपमेंट दोन्ही आहेत इकडे दोन्ही संघाचे. आणि नितेश कदम सर आहेत मुख्य पंच, ते आलेत आणि त्यांनी दर्शवलं आहे. कैलास पागदरे सर आहेत आणि ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून पाहू शकाल आपण ही स्पर्धा पाहतोय. 2 कॅमेऱ्याच्या अनुषंगाने लाईव्ह आणि चौकार दिलाय. 4 धाबा आहेत आणि
पाहू शकाल पहिला षटक संपल्या गेल्या एका षटकाच्या समाप्तीने धावांची गोष्ट की धावा 13 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. नवीन गोलंदाज पाहू शकाल सुजित सज्ज होते. विनंती करेल आशिष परब आपण वनमाळी साहेबांचं स्वागत करायचं पुष्पगुच्छ देऊन. वनमाळी साहेब या, एक छोटा स्वागत असेल आपल्या आमच्या मुख्य व्यासपीठावर प्लीज. पाहू शकाल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करतात प्रीतम. चेंडूला फील्ड केले गेले तिथपर्यंत एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. धावसंख्या एकने पुढे सहसा होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 या अंकावर. 14 धावा धावफलकावर आपण पाहू शकाल. ओमसाई स्पोर्ट्सची पूर्ण टीम आमच्याबरोबर आज मेहुल घरच जोडले गेले. आमच्याबरोबर साहिल राऊत असतील, सुमित राऊत आहेत आणि माझे खास गाव माझ्या मनामध्ये असताना मोरबे गावाचे मिस्टर मनीष तरी आमच्याबरोबर आहेत. यावेळेस फटका सुरेख ऑफ साईडला डी बॅकवर्ड पॉइंटला चेंडूला ट्रॅव्हल केला गेलाय. चेंडू निघून गेला सर. साहिल कॅमेरामॅनच्या सन्मानासाठी चौकार. 4 धावा. नक्कीच पाहू शकाल चौकाराला लेफ्ट हँड बॅटर आपण पाहू शकाल सचिन आहे. सचिन आता बघा 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला भेटत. तब्बल चेंडू फेस केले तर 4 चेंडू आणि 14 खेळ फ्लिक केला गेला. फटका सोरी काय डीप मध्ये खेळाडू पडतो. चेंडू निघून जायचा सीमारीच्या पार. 1 बाउन्स बॅक टू बॅक. दुसरा चौकार. 4 धावा. इवन वाळवे संघाचे ऑनर अविनाश पावडे आणि भूषण साणे सर, तसंच गावदेवी खैरापाडाचे ऑनर हितीची संकेत साहेब. इनिंग ब्रेकमध्ये आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. आपला सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर करायचा आहे. इनिंग ब्रेक झाल्यावर आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे, आपण दक्षता घ्या. तसं मागडे नक्कीच पाहायला भेटत गोलंदाज आता. पण त्यावेळेस पाहू शकाल ऑन साईडला खेळला गेला खेळाडू आहे. चेंडूला फील्ड केला गेला. चेंडूला फील्ड केला जाईल. फिकी केली जाईल. एकेरी धावाने समाधान मानला गेला. बॅकअपला खेळाडू आहेत. बॅकअप असणं खूप गरजेचं आहे. परंतु एक धाव नक्कीच परिपूर्ण केली. धावसंख्या एकने पुढे सहसा होती. धावसंख्या जाऊन पोहोचेल 23. शेवटचा अंतिम सामना मान वॉरियर्स संघाची ऑनर आपण पाहू शकाल. हाय अँड हँडसम एक वेगळा लुक आहे ऑनरचा आपण पाहू शकाल. रोहित पराग वेलकम. आपलं हार्दिक स्वागत असेल. मान वॉरियर्स संघाचे ऑनर आहेत. वेलकम. आपलं हार्दिक आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण विराजमान व्हायचंय. आणि पाहू शकाल षटक क्रमांक 2 संपले गेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावांची गोष्ट की धावा आहे त्या 23-23. धावसंख्या पाहू शकाल 23 धावा आहेत. 2 षटकांचा खेळ संपला गेला. पहिल्या षटकात 13 धावा होती. या षटकामध्ये आपण पाहू शकाल 10 धावा खर्च केला. 2 चौकार नक्कीच आले होते सुजितच्या विरोधामध्ये. फराग आमच्या मुख्य व्यासपीठ आपण बसायचा प्लीज या. आपण आमचे संघाचे ऑनर आहोत. वेलकम पराग. काल नक्कीच परागने सुद्धा पूर्णपणे सामने पाहिलेत मैदानामध्ये बसून. भावेश पटेलवर खूप चर्चा झाली आणि सामने परागने सुद्धा पाहिलेत आणि रणनीती बनवशील आजच्या दिवसामध्ये की कशा प्रकारे संघ खेळावं. हार्ड वेलकम. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. तर बघा आपण गोलंदाज सज्ज होतो. गोलंदाज मार्कवर रोहित धोडी.
खैरापाटकचा ऑलराऊंडर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खैरापाटक संघामध्ये प्रत्येक यावेळेस पहिला चेंडू सुरेखा खेळायचा प्रयत्न होता परंतु यावेळेस काय घडलं गेलंय चांगलं यशस्वी पाहायला भेटलं परंतु रोहितला चेंडू गॅदर करता आला नाहीये चांगलं यशस्वी पाहायला भेटला मिस्टर जयेश घरतेच्या माध्यमातून परंतु कुठं ना कुठे जी फेकी केली धावचित करण्याचा नक्कीच संधी होती लेफ्ट हँड बॅटरला ती संधी गमावली आणि आपण पाहू शकाल सचिन चांगली बॅटिंग करतात 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने ती बॅटिंग करत असताना आता त्याच्या बॅटून धावा तब्बल जमा झाले ते म्हणजेच 19 धावावर ते बॅटिंग करतायत आणि एका बाजूला पाहू शकाल रोहित घरत 4 चेंडू 2 वर बॅटिंग करत असताना रोहित धोडी विरुद्ध रोहित घरत हा बॅटल मैदानाच्या आतमध्ये असणार आहे रिवर्स काढण्याचा प्रयत्न होता पाहू शकाल जयेश आले होते नक्कीच प्रयत्न चांगला केला परंतु दुपारच्या सत्र आहे यश पाहू शकाल सूर्याची किरण नक्कीच डोळ्यामध्ये असेल कारण की सूर्य अजून पूर्ण वरती आला नाही थोडासा क्रॉस आहे म्हणून डोळ्यावर सूर्याची किरण असते परंतु जयेश पाहू शकाल एक चांगला अप्रतिम खेळाडू आहे आणि अप्रतिम विकेट किपरमध्ये त्यांची भूमिका पार पाडतो तो मैदान विकेटच्या मागे एस्टनच्या मागे एकेरी धावाने धावफलक पुढे ससावले गेले धावसंख्या दर पोहोचेल धावफलकावर 25 पाहू शकाल लेफ्ट हँड बॅटरसाठी ऑन साईडला 3 खेळाडू ऑफ साईडला 2 खेळाडू सज्ज केले गेलेत चार खेळाडू डीपमध्ये आहेत एक खेळाडू शॉर्ट लॉंग ऑनला आहेत आणि एक खेळाडू डीपमध्ये ऑफ साईडला लगावला गेलाय त्यावेळेस प्रतिदा चांगला चेंडू शॉर्ट फाडलेला खेळाडू नाहीये जोपर्यंत खेळाडू येतोय शॉर्ट थर्डमॅनचा चेंडूला अडवते परंतु बघता बघता 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या गेल्या प्रशांत महाले आपण पाहतोय चेंडूला गॅदर करतोय परंतु 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या डीप फायनलचा खेळाडू नक्कीच लक्ष केंद्रित करत नाही परंतु शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू जातोय चेंडूला फील्ड करतोय धावसंख्या पाहू शकाल धावसंख्या दर पोहोचेल 27 3 चेंडू आणि 27 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या वेळेस फटका सुरेख खेळला डीपमध्ये खेळाडू आहे चेंडूवर आले चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न चांगला शतक केला गेला चांगली फेकी आदित्यच्या माध्यमातून आणि यावेळेस काय घडलं गेलंय सचिनला जावं लागेल मैदानाच्या बाहेर गडी क्रमांक 2 बाद झालाय अप्रतिम क्षेत्ररक्षण ॲक्युरेट थ्रो केला गेला आणि बॅटर बॅक टू द ग्राउंड गॉन संघाचा संगणक AR11 वाळवे संघाचा सिपा सालार या वेस मैदानाच्या आतमध्ये येतोय धावा धावफलकावर आहेत 28 धावा धावांची गोष्ट की धावा 28 2 गडी बाद तिसरा षटक मार्गस्थ आहे चेंडूची गोष्ट केली तर चेंडूचा खेळ संपल्यानंतर 4 येणारे अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल मी परत एकदा विनंती करील दोन्ही संघाच्या संघमालकाला गावदेवी खैरापाडा संघाचे संघमालक हितेजी संके साहेब इनिंग ब्रेकमध्ये आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर याचा आपला सन्मान केला जाईल तसंच अविनाश पावडे आणि भूषण साणे AR11 वाळवे संघाचे ऑनर आपण इनिंग ब्रेकमध्ये आमच्या व्यासपीठावर याचा आपला सन्मान केला जाईल अविनाश 5 षटकं संपली तर आपण तिकडून निघायचं कारण की इनिंग संपता पोहोचतील हे आपण दक्षता घ्या कारण की आपल्याला थोडासा वेळ लागेल आमची आयोजक सांगतायत हे दक्षता घ्या यावेळेस कृपेश पाटील लोलुक चेंडूला पाठवून दिलं सह सीमारेच्या पार आल्या आल्या दर्जेदार BPL षटकार 6 धावा प्रदीप पाटीलनी शॉट इजाद केला टेनिस क्रिकेटमध्ये तदनंतर प्रत्येक खेळाडू पाहू शकाल खेळण्याची नक्कीच प्रॅक्टिस केली आणि पाहू शकाल प्रथमतः शारजाच्या मैदानामध्ये पाकिस्तानचा खेळाडू
याकूब यांनी हा पहिला शॉट खेळला होता नो लुक. तिकडून ही शॉट प्रसिद्धी झाली, परंतु भारतामध्ये पहिला नो लुक खेळला तो म्हणजेच प्रदीप पाटील फ्रॉम जळगावचा तो खेळाडू. सुरतला लगेच रहिवासी आहे सध्याच्या कडूमध्ये आणि पाहू शकाल अक्षरशः अप्रतिम अटॅकिंग बॅटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि आलेल्या पहिल्या चेंडूवर नो लुक षटकार खेचला लेफ्ट हँड बॅटर कृपेश पाटील, संघाचा संगनायक मैदानाच्या आतमध्ये. धावांची गोष्ट केली, धावा धावफटका लगावला गेला 34-34. अजूनही शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी. पहिला सामना कालच्या दिवसामध्ये पण पहिला सामना पाहिला नक्कीच 12:15 वाजता चालू झाला असता आणि 1:30 वाजता तो सामना संपला. 74 धावा बनवल्या होत्या, ते म्हणजेच संघ पाहायला भेटला होता. म्हणजे उर्वी 11 संघाने त्याने डिफेंड केले त्यावेळेस फटका फसला आहे, परंतु टाइम झालाय का खेळाडू आहेत पाहिलं चेंडू समजला नाहीये. आकाश होते, पाहू शकाल संधी होती कृपेश पाटील सारख्या बॅटरला मैदानाच्या बाहेर पाठवण्याची, परंतु आकाशला आकाशामध्ये चेंडू दिसला नाही असं म्हणावं लागेल. आणि 2 धावा आल्यात. षटक क्रमांक पाहू शकाल संपलं गेलं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावांची गोष्ट केली 12च्या सरासरीने 36 धावा. तर चला आपण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सजवतात. गोलंदाज मार्कवर आपण पाहू शकाल प्रीतम घरत ला इंट्रोड्यूस केल्या गेल्या गोलंदाजी मार्कवर. पाहू शकाल चौथ्या षटकामध्ये चौथा गोलंदाज यूज करतात कॅप्टन. पहिला चेंडू रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता, परंतु पाहू शकाल विकेट किपर आणि शॉर्ट सर्व्हरच्या खेळाडूला चेंडू बीट करून निघून जातोय. 22 चेंडूमध्ये आलाय चौकार 4. नक्कीच थोडीशी रणनीती वेगळी आहे गावदेवी खैरापाडा या संघाची. पहिल्या षटक निरंजन घरतेने टाकला, परंतु चौथ्या षटकामध्ये 4 गोलंदाज यूज करतात. पहिल्या षटक निरंजन घर 13 धावा खर्च केला, दुसऱ्या षटकामध्ये सुजितनी 10 धावा खर्च केला, त्यानंतर रोहितने 13 धावा खर्च केल्या आणि चौथ्या षटकामध्ये पहिला चेंडू टाकला आणि 22 चेंडूमध्ये 4 धावा आल्यात. निरंजन स्वतःला इंट्रोड्यूस केला असता का, परंतु निरंजन दादाचा इंट्रोड्यूस होणं खूप गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये त्याने एक गडी बाद केला होता, 13 धावा नक्कीच आल्या होत्या, परंतु विकेट टेकर गोलंदाज आहे त्याच्यावर नजर असले असते, परंतु कुठं ना कुठे प्लॅनिंग थोडी चेंज आहे. परंतु प्रीतम पाहू शकाल एक चांगले गोलंदाज आहेत. जेव्हा आपण कुणबी प्रीमियर लीग पाहिली त्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी या खेळाडूने केली याच मैदानामध्ये याच खेळपट्टीवर. प्रमोद दादा घरात आपलं हार्दिक स्वागत असेल, वेलकम. नक्कीच पाहू शकाल आज थोडंसं वेगळ्या लुकमध्ये आहेत. पाहू शकाल ऑफ साईडला चेंडू खेळला गेला, डीपला खेळाडू आहे, चेंडूवर आले, चेंडूला फील्ड केला गेला, परंतु फेकी केली गेली. बघता पाहू शकाल 1 धावाने समाधान म्हणावं लागेल. प्रमोद दादा घरात पाहतोय आपण प्रत्येक जेव्हा स्पर्धा असेल ना, म्हणजे बेटेगाव प्रीमियर लीग असू द्या, कोणबी प्रीमियर लीग असू द्या किंवा बोईसर प्रीमियर लीगकडून पाहतोय प्रत्येक स्पर्धा चांगली मेहनत घेत आहेत. आणि आपण जी खेळपट्टी पाहतो ते खेळपट्टीवर आकार जे सुरेख दिले गेले क्रीजवरती प्रमोद दादा घराच्या माध्यमातून त्यांच्या टीमने दिले. खूप खूप धन्यवाद दादा, आपलं साथ असं असणं गरजेचं आहे. नक्कीच सांगताना की कुठली स्पर्धा असू द्या एकावर अवलंबून नसणार आहे, परंतु एका माणसाच्या मागे मेन पॉवर असणं गरजेचं आहे. एक जण जेव्हा जिम्मेदारी घेतो, जबाबदारी घेतो, तेव्हा एक स्पर्धा परिपूर्ण होते. आणि बेटेगावकरांचं कौतुक करावं लागेल, प्रत्येक स्पर्धेत त्यांचा चांगला साथ असतोय. आपण पाहू शकाल छोटा तीर वार करे गंभीर मिस्टर रुपेश घरात आहेत, त्याचा चांगला हातभार असतो. प्रत्येक वेळी चेंडू पुरवण्याचं काम ते करतात. त्यावेळेस पाहू शकाल सुरेख चेंडू होता, इनसाइड एज नक्कीच लगावली आणि यावेळी डायरेक्ट हिट झालाय. जयेश घरतने डायरेक्ट हिट केला होता, लाऊड अपील केली आहे पाहू शकाल. आणि पंचांनी DRS घेतलाय. जयेश घरत काय फेकी केली आहे, यश खूप चपळ होते. आणि पाहू शकाल
थ्रो केल्याने हार्ड हिटर बॅटरला मैदानाच्या बाहेर पाठवला आणि कृपेश पाटील बॅक टू आउट. आहेत अशी सर सजा कृष्णा लक्ष्मण सातपुते यांचं संगीत वाजवलं गेलं उरुडीच्या माध्यमातून. अफरीच्या बाहेर होता, कट केला गेला. शॉट थर्ड खेळाडू आहेत प्रशांत माले. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केले. प्रीतम घरचं नक्कीच कौतुक करावं लागेल. चांगला षटक टाकला, कुठलाही मोठा फटका आला नाही या षटकामध्ये. मात्र धावा आल्यात. 22 चेंडूमध्ये चौकार नक्कीच आला होता, परंतु मागील 4 चेंडूमध्ये मात्र 2 धावा कसा केला. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. शेवटचा अंतिम चेंडू अजून या बाकी असेल. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला येणं बाकी असेल. यानंतर बोथ ऑफ कॅप्टन्स मान वॉरियर्स एका बाजूला, आता एका बाजूला संघ असणार आहे तो म्हणजेच MJ टायगर दांडीपाडा. काय सुरेख चेंडू टाकलाय, प्रीतम साठी तयार झाला पाहिजेत. काय सुरेख षटक टाकले गेले प्रीतम गरजच्या माध्यमातून आणि षटक क्रमांक संपले गेले ते म्हणजे 4 षटकांत समाप्त. धावांची गोष्ट की धावा येतात. गर्जना केली गेली. सर षटक संपलं सांगायचं. चला पाणी पाठवत लगेच. आपला एक्स्ट्रा खेळाडू आणू शकतो. पाणी दक्षता घ्या. जे डगआउटमध्ये तुम्ही तिकडून पाणी मागू शकता. तर बघा आपण 5व्या षटकामध्ये गोलंदाज इंट्रोड्यूस करता येईल. स्वतः संगणक निरंजन दादा घरत सज्ज होत आहेत. लेफ्ट आर्म गोलंदाज. चेंडू मध्ये आणणं, चेंडू बाहेर करण्याची क्षमता आहे. निरंजन घरत दादा पाहू शकाल. तर पाहू शकाल रोहित घरत आहेत अजूनही मैदानाच्या आतमध्ये. 3ऱ्या क्रमांकावरती आले जातात. त्यांच्या बॅटमधून मात्र 5 धावा आल्यात. 9 चेंडू 5 वर ते बॅटिंग करतायत. यावेळेस पहिला चेंडू ऑफची बाहेर ठेवला होता. चांगला एक्सट्रेशन केलं गेल्यावरती चेंडू घ्यादा करतात आणि 22च्या वरती धावा आली. परंतु जयेश घरती जावतीच्या रूममध्ये गडी बाद केलाय ना कृपेश पाटील, खूप मोठा विकेट होता असं म्हणावं लागेल. तो खेळाडू जर मैदानाच्या आतमध्ये राहिला असता कुठे ना कुठे धावा बरसल्या असत्या, परंतु त्याचा विकेट येणं खूप गरजेचं होतं. त्याचा विकेट नक्कीच धावचेच्या रूममध्ये घेतलाय. तर म्हणजेच
जयेश खरे त्यांनी. मान वॉरियर्स संघ आणि एम जे टायगर्स दांडीपाडा बोथ ऑफ कॅप्टन समोर सज्ज राहायचा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. यावेळेस दांडी गुल केली गेली आणि फलंदाज बॅक टू डगआउट. यावेळेस हास्य घरात गॉन. शिवभक्त विपुल घरत असतील, तसं पाहिलं तर निरंजन दादा करत असतील आणि भावेश पटेल यांचं सुद्धा नाव घ्यायला की भावेश पटेलांनी खूप मेहनत घेतली आहे. आणि आज भावेश पटेल इंडियन असतील का हा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण झाला आहे एम जे टायगर्स दांडेपडा संघासाठी. आणि आज चांगला बॅटल पाहायला भेटेल. दोन्ही संघामध्ये जास्त एस टी बांधव असणार आहेत. एका बाजूला एम जे टायगर असणार, एका बाजूला मान वॉरियर्स असणार आहे. त्यावेळेस बॅटशीवरची कडा नक्की त्या लॉंग स्टॉपला प्रशांत महाले चेंडूला फील करतो आणि वेगळ्या ॲक्शनने थ्रो केलाय. असं वाटलं की गोलंदाजी करतो की काय प्रशांत महाले, परंतु टेनिस क्रिकेटमध्ये मोठमोठ्या खेळाडूच्या कांद्यांचा प्रॉब्लेम झाला आशिष. कारण की टेनिस क्रिकेट जेव्हा आपण थ्रो करतो ना कांद्याचा प्रॉब्लेम असणं गरजेचं आहे. लेदर क्रिकेटमध्ये असं पाहायला भेटत नाही आहे, परंतु टेनिस क्रिकेटमध्ये पाहू शकाल प्रत्येक खेळाडूचे कांदे उतरलेले असतात, मोठमोठे खेळाडूचे कांदे उतरलेले असतात. आणि पण नक्कीच गावदेवी खेरापाडा संघामध्ये आपल्या 3 40 प्लसचे खेळाडू आहेत. प्रशांत महाले, निरंजन दादा करत आणि एकच वादा मिलिंद दादा सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आहे. मिलिंद धोडी. यावेळेस मिलिंद धोडीच्या डोक्यावर चेंडूला पाठवून दिलाय. अप्रतिम. तिकडे आकाश पाहायला भेटला आपल्याला. आकाश, वाह काय क्षेत्ररक्षण आहे, परंतु पाहू शकाल काय घडलंय. अप्रतिम. आकाशच्या क्षेत्राच्या आवडण्यासाठी तयार झाला पाहिजे प्रत्येक मैदानाच्या चारी बाजूने. काय क्षेत्ररक्षण केलंय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल ज्या वेगाने तो धावला, ज्या वेगाने तो धावला, चेंडू सुद्धा पाहण्याचे की तू येतोय दादा मी हळू होतो. आणि यावेळेस पाहू शकाल काय सुरेख क्षेत्ररक्षण केलं आणि तो थांबला नाही. पाहू शकाल दगड जाऊन तो पडला सुद्धा. 2-3 प्रेक्षकांना सुद्धा पाडलाय. नक्कीच उपसरपंच साहेब तिकडे होते, त्यांना इथं झाली का बघायचंय. सरपंच साहेब आपण ओके आहात ना, आपण हात दाखवायचा आहे. नक्कीच उपसरपंच साहेब आपण ओके आहात, कारण की खेळाडू त्यांच्यावर जाऊन आदळले होते. आकाश वेल गुड फिल्डिंग, परंतु बॅटिंग करणाऱ्या सर सर पाहिलंय आणि सेफ आहे. कारण की जेव्हा चेंडू आला तेव्हाच आमच्या ऑपरेटरनी ते सुमित राऊत आहेत मॅनफ्रॉम काटाळी यांनी पाहिलंय. चांगलं काम, फास्ट काम काटाळे यांच्या माध्यमातून. रिवर्सचा फटका खेळला गेला. प्रशांत महाले चुकी 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 केली गेली. भर उन्हामध्ये आला नशिबाचा चौकार. 4. AR11 वाळवे संघाचे ओनर अविनाश पावडे आणि भूषण साने सर. या भूषण साने सर आपण इनिंग ब्रेक नंतर आपण अविनाश पावडे आपण आताच निघा तिकडून प्लीज. आणि विनंतीशील उपसरपंच साहेब हितेश संके साहेब आपण सुद्धा इनिंग ब्रेक मध्ये यायचा, आपला सन्मान केला जाईल.
संघाने सज्ज राहायचंय. भवेश पटेल आपल्या कॅप्टनला पाठवायचंय. एम जे टायगर्स दांडेपाडा आणि मान वॉरियर्स आमच्या बाजूलाच आहे. तर रमेश मोहिते आपल्या कॅप्टनला सज्ज राहायचं टॉससाठी. इनिंग ब्रेकमध्ये आणि आपला डिसिजन आपल्या बरोबरीने घेऊन यायचं आहे. नक्कीच इंडियन अक्षर असतील रमेश मोहिते ज्यांना ISPL टुर्नामेंटच्या माध्यमातून सर सचिन रमेश तेंडुलकर यांच्या माध्यमातून स्कॉलरशिप दिली गेली आणि शिक्षण खूप सुरेख करतायत आणि त्यांना एक सुरेख बॅट सुद्धा दिली गेली. पाहू शकाल सचिन रमेश तेंडुलकर यांच्या माध्यमातून क्रिकेटचा देव ज्यांना म्हणलं जात आहे त्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना स्कॉलरशिप पाहिलं गेलं तर त्यांना भेटली गेली ISPLच्या टुर्नामेंटमध्ये इंडियन नॅशनल प्रीमियर लीग. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका जयेश, ही आपण दक्षता घ्या प्लीज. त्यावेळेस ऑन साइडला खेळला गेला. कार्पेटला चेंडू रोल केला गेला. आदित्य चेंडू फील्ड केला, फेकी सुरेख केली, ॲक्युरेट थ्रो केला गेला आणि पाहू शकाल बॅटर रोहित घरत त्यावेळेस मैदानाच्या बाहेर. सफल झाले होते. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता. पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का बघूया आपण. दुसऱ्याचा प्रयत्न करतात, फेकी केली गेली स्ट्राईक एंडवर, परंतु बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. 53 धावा, 53 धावा दफकर लगावल्या गेल्या. अक्षय घरत आहे तर स्ट्राईकवर आपण पाहू शकाल. अजूनही येणारे चेंडू असतील या षटकामध्ये 4-4 चेंडूचा खेळ बाकी असणारे शेवटचं अंतिम षटक आहे. त्यावेळेस पाहू शकाल बॅटची इनसाइड नक्कीच लगावली गेली. विकेट किपर येत्या चेंडूला फील्ड करतायत. अंडरआर्म थ्रो केला गेला पण एकेरी धाव, चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. आपण जर पाहिलं ना पहिल्या 3 षटकामध्ये 36 धावा होत्या, 12च्या 6 धावा बनवल्या होत्या, परंतु चौथ्या षटकामध्ये मात्र 4 धावा खर्च केला प्रीतम घरतनी. रनआउटच्या मध्ये तिकडे विकेट आला तो म्हणजेच कृपेश पाडे, तिकडून पूर्णपणे समीकरण बदललं, पूर्णपणे धावा थांबल्यात. परत एकदा कट केला गेला चेंडू, परंतु पंच व्हाईट बॉल दर्शत असताना ऑफनच्या खूपच बाहेर चेंडू, यशस्वी अप्रतिम चेंडूला गॅदर करतायत. धावसंख्या एकने पुढे सहसावते, धावसंख्या जाऊन पोहोचेल 55. नक्कीच आपण पाहू शकाल या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ संपला गेला. मागील आपण पाहू शकाल ना, मागील जे 15 चेंडूमध्ये धावा आल्यात 23, 19 धावा आल्यात, कारण की 3 षटकामध्ये 36 धावा होत्या आणि मागील 15 चेंडूमध्ये 19 धावा आल्यात. 55 धावा धावफलकावर आहेत. अजून येणारी 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. त्यावेळेस क्लीन बोल्ट परफेक्ट किक टाकला आणि फलंदाज आपण पाहू शकाल बॅक टू डगआउट रॉयलचा गोल्डन शिकार झालाय.
नक्कीच वाईट बॉल दर्शवत असताना पंच एम जे टायगर्स दांडीपाडा चला टॉससाठी या प्लीज, कारण की शेवटचे 2 चेंडू खेळ बघा. भावेश सर कॅप्टनला पाठवा प्लीज. त्यावेळेस हा सुरेख चेंडू क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. चेंडू वळवला गेलाय आणि चेंडूवाला निर्धाव डॉट बॉल. षटक क्रमांक पाहू शकाल 6वा मार्गस्थ 56 धावा धाव फलकावर. जीवा घरात चला आपल्या कॅप्टनला लगेच टॉससाठी पाठवायचं आहे. दक्षता घ्या, कारण की शेवटचा चेंडू इनिंग ब्रेक मध्ये तुमचं इकडे असणं गरजेचं आहे. इनिंग ब्रेक झालं तर आपण तिकडून यायचं नाहीये, कारण की आपण 5व्या षटकावरून अनाऊन्स करतोय. प्रत्येक संघाला आव्हान असणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. आणि पाहू शकाल हा सुद्धा निर्धाव. षटक क्रमांक 6 संपले गेले. 6 षटकात समाप्त धावांची गोष्ट की धावा आहेत त्या 56-57 धावांचा पाठलाग करायचं. नक्कीच मागील 3 षटकामध्ये मात्र 20 धावा आल्यात असं म्हणावं लागेल, कारण की पहिल्या 3 षटकामध्ये 36 धावा होत्या. मागील 3 षटकामध्ये मात्र 20 धावा आल्या. येणारी अजूनही नेक्स्ट मध्ये पाहणार आहोत आपण. 57चा पाठलाग करायचं विनंती करेल दोन्ही संघाच्या ऑनर्सला. सन्माननीय यश भूषण साहेब या आपल्याकडून आपण आणि करू. आमचे लाडके उपसर्व पदार्थ हितेजी या स्थानापन्न व्हा. आमच्या हितेचं लोकच वेगळं आहे हो. लहानपणापासून राहणारा, प्रत्येकाच्या मनामध्ये स्नान करणारा भूषण साहेब या आपण नाणेफेक करतो आपल्याकडनं. सर आपण एका साईडला बघत आहात तोच संघ तुम्हाला बघायला मिळतो मॉन वॉरियर्स, आणि एका साईडला बघायला एम जे टायगर दांडीपाडा. आणि या आमचे साहेब पहिला चॉईस. चला साहेब कॉल करतात. एम जे टायगर दांडीपाडा काट कॉल केलाय, छाप आलाय. आपण स्थाना पुन्हा टॉस जिंकला आपण काय घेणार, सॉरी टॉस जिंकला आपण काय घेणार, फिल्डिंग. कोणते खेळाडू आपल्याकडे आहेत ज्यांच्यावर तुम्ही जास्त मदार बॉलिंगची ठेवू शकतात? माझ्या टीममध्ये ऑलवेज माझ्या टीममध्ये 5 बॉलर आहेत ज्यांच्यावर मी पूर्ण भरोसा करतो आणि त्यांना मी बघितलेलं पण आहे. तर मी त्यांच्या दरम्यान मी फिल्डिंग घेतलेली आहे. किती धावा पण उकडत जातात इथे, 100 धावा देखील होतात, 90 धावा देखील कायच्या वेळेस चेसेवर होतात आपण पाहिलात. त्यामुळे इथे लो स्कोरिंग मॅच देखील होऊ शकते, हाय स्कोर. आणि दुपारच्या सत्रामध्ये काही वेगळे चित्र बघायला मिळते. काल मी पूर्ण दिवस इकडे होतो, मॅच बघत होतो पूर्ण. तर 90 पण चेस होत्या, कधी कधी 54वर पण थांबत होतं. म्हणजे विकेट कसं कमी रन पण होतात आणि जास्त पण. त्याच्यासाठी आपली लाईन लेंथ आणि विकेट जर आपण चांगली ठेवली तर कमी स्कोरमध्ये पण आपण थांबू शकतो. आणि माझं 60 किंवा 65पर्यंत थांबण्याचं एवढं आव्हान आहे. येस, ॲक्च्युली तीच माझी अपेक्षा होती. मान टायगर्स आपल्याकडे असे कोणते फलंदाज आहेत इथे जी छाप पाडू शकतात? साईश आहे, रोहन आहे, उत्सव आहे, अजून विशाल आहे. सर चांगले प्लेयर आहेत सर्व. किती धावा जवळच आपण प्रयत्न करा. समोरच्या संघाने सांगितलं की 60-65 धावा. काल देखील तुम्ही सामना पाहिला कशा पद्धतीने विकेट बदलते, खेळ कशा पद्धतीने बदलतो, आणि दुपारच्या सत्रामध्ये वेगळं चित्र बघायला मिळतं. किती धावा काढण्याचा तुम्ही मनसुबा ठेवणार? आमचा टार्गेट 60-65 रन काढायचा प्रयत्न करणार आम्ही. ओके, एका साईडला एम जे टायगर दांडीपाडा ऑल दी बेस्ट, आणि एका साईडला
वॉरियर्स मान. चला आपण इकडे बघत आहात ते म्हणजे निश्चितच आहे आमच्या सोसायटीचं, पण तिथे देखील ग्रामपंचायती पूर्णाचं काम जे करतात आपण मी विनंती करतोय. प्रमोदजी साहेब या, प्रमोद घर साहेब या, प्रमोदजी या ना. प्रमोदजी घर साहेब या. हां आपण गावदेवी खैरापड्याचे ऑनर म्हणून बघतात. खरोखरच एक डॅशिंग पर्सनॅलिटी आणि प्रत्येकाच्या मनामध्ये आमचे हितेश भाऊ यांचं मनापासून जोरदार टाळ्या असायला पाहिजे. आपल्या संघासाठी नेहमीच हितपूर्ण आणि खैरापाटासाठी विशेष प्रेम असं लहानाचं मोठं झालं आणि माझं आयुष्य घडलं गेलं खैरापाटामध्ये. माझ्या समोर उंच उंच ब्रिज झाले एकेकाळी खाटकातून जाताना, पण आता बाकी शिस्तबद्ध काम करताना आणि एक सामाजिक आणि निश्चितच राजकीय आणि उपसरपंच म्हणून मोठं काम करताना आज तुमचा सत्कार करताना आम्हाला इथे बोईसर प्रेम मनापासून आनंद होते. त्यानंतर आमचे दुसरे मालक आपण एका साईडला बघत आहात, भूषण साने साहेब आणि अविनाश पावडेजी या. आपला देखील मनापासून या बोईसर प्रीमियर लीगमध्ये करताना आपला सत्कार करणार अतिशय सुंदर साने साहेब आणि भूषण साहेब. काय हो क्रिकेट आपण पाहिलं आहे, असंख्य रात्रीच्या रात्री पूर्णशः क्रिकेट करताना परमेश्वराने तुमचं खूप त्याचं प्रेम तुम्हाला मिळालं. एकदा तुम्हाला मोठा आजार झाल्यानंतर लोकांच्या प्रेमानेच तुम्हाला बरं केलं, तो आशीर्वाद तुम्हाला बघायला मिळतो. कारण लोकांची नातं जोडलं की अनेक मित्र जोडले आणि मित्र जोडले की आपण समाज घडवतो. आणि खऱ्या अर्थाने आपण बघितलं दोन्ही संघ मालकाचा इथे सत्कार करताना आम्हाला खूप मनापासून आनंद होते. जाऊया आपण मॅच कडे. चला आपण बघत आहोत गौरव ठाकूर गोलंदाज प्रथम 12वा पाठवा प्लीज. बॅटिंगचा आहे लोक एक मिनिट थांबा. फिल्डिंग टीम 12वा पाठवा ना. ओके यस भरपूर आहेत. चला गौरव ठाकूर गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. सलामीचे फलंदाज तुम्ही बघा एका साईडला सुनीत आणि प्रशांत. विजयासाठी धावसंख्या करायची ती 57. सुजित पहिला चेंडू गौरव. ओ चेंडू फसलाय पण नो मॅच स्टँडच्या जागेवर तो चेंडू सरळ जातो लॉंग ऑफच्या दिशेला. पहिल्याच चेंडूवर प्रहार बघायला मिळतो. सरळ जातो चेंडू सीमा पलीकडे 4 धावा. खणखणीत चौकार. 6 आहेत. अफलातून बॅटिंग आणि हा फलंदाजाचं कौतुक करायला पाहिजे कारण ह्याचा टान्स जो अशा प्रकारचा आहे पटकन चेंडूची लेंथ ओळखणारा आणि धडाधड धावा करून सामना संपादन करण्याचं काम करतोय एक अफलातून ऑर्गनायझेशन. खूप सुंदर मैदान आणि या मैदानाचं कौतुक आपणच नव्हे तर असंख्य लोक परिसरातले नव्हे तर आपण बाहेर जरी गेलात कारण अतिशय सुंदर पद्धतीने कोणतेही रोपटं न लावता इथे बाकी प्लांटेशन न करता गवत उगवलं जाते. इथे बाकी चेंडू फसलाय हवेमध्ये. स्वतः गोलंदाज क्वार्टर बोर्डसाठी प्रयत्न करतोय आणि इथे बाकी पहिला झटका बसतोय तो बाद झालाय तो गडी निश्चितच सुजित नावाचा. पहिला चेंडू षटकार काढल्यानंतर पुन्हा प्रहार प्रयत्न केला. चेंडू थोडासा आखू टप्प्याचा सत्रामध्ये सुंदर फलंदाजी केली. कालच्या दिवसामध्ये आपण एका मॅचमध्ये 2 अर्धशतक बघितले. 1 नॉट आउट 69 सागर वडे आणि 1 नॉट आउट 61 राहिल पठाण यांची एका मॅचमध्ये बघितलं. त्यानंतर 100 धावाची खेळी करताना संघाला पाहिलं. 101 धावा देखील करण्यात आल्या. अशा पद्धतीचं या स्पर्धेमध्ये आपण बघितलं. उच्चांक आणि निच्चांक अशा दोन्ही पद्धतीच्या इनिंग आपल्याला एकंदरीत पाहिला. आता बाकी सलामीसाठी येतो तो म्हणजे प्रीतम घरात. अतिशय सुंदर गोलंदाजी ह्या खेळाडूला बघितलं. एक समालोचक म्हणून देखील नेहमीच काम करत असतोय पण आज जर विचार केला का काय 4थं षटक त्याने हाताळलं. अफलातून परफेक्ट लाईन अँड लेंथ अशा पद्धतीचं. बघूया प्रीतम कशा बनवून एका वेळेला 40+ तुम्हाला प्रशांत महाले एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून महिन्याच्या आतमध्ये होतं. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू बॅकफूट लागला.
ओहो, हातातला सोप्पा झेल तुटला गेला. हा विकेट जर कदाचित गेला असता तर लो स्कोरिंग मॅच खूप टाईट होऊ शकते. कारण तुम्हाला लो स्कोरिंग मॅच जे टाईट करायचं तुम्हाला स्लॉग ओव्हर म्हणजे सोपर पॉवर प्लेच्या गोलंदाजी 2 षटकावर तुम्हाला बाकी जखडून ठेवायचं असतं. आणि इथे जर तुम्ही 2-3 विकेट गेला तर समोरच्या संघावर दबाव टाकताना पाहायला मिळते. इथे बाकी सुवर्ण संधी होती, झेल सुटला गेला. त्या खेळाडूचं नाव आहे ओ, डायरेक्ट हिट पाहायला मिळते का? ओ, इथे बाकी मोठा गडी तंबूत परततोय आणि प्रीतम बाद होत आहे. तर बघता बघता बॅक टू बॅक 2 विकेट. कारण प्रीतमला हा अगोदरच्या चेंडूमध्ये जीवदान मिळालं होतं, पण असं म्हटलं जातं ना, देणारा देतो आणि घेणारा घेतो. जेव्हा जेव्हा तुमच्या नशिबात काही गुण बघायला मिळते, इथे बाकी दुर्भाग्यरित्या धावबाद होताना दुसरा झटका बघायला मिळतोय. ओहो, आल्या आल्या चेंडू टटवला आहे, सरळ जातो सेपर झोनमध्ये, जिथे तुम्हाला बघायला मिळतात 6 खणखणीत षटकार. ज्या पद्धतीने आईच्या कुशीतला बाळ सुरक्षित असतो तशा पद्धतीने क्रिकेट मला स्ट्रेट ड्राईव्ह हा सुरक्षित फटका बघायला मिळतोय. आणि 6 धावांशी विचार केला तर फरक धावसंख्या लागली जाते ती 13 धावा. असं मैदान असेल तर बाकी तुमचं 80% म्हणजे फिटनेस जो असतो तो बघतो. आणि तुम्हाला अंधुक प्रकाशापेक्षा जी हिरवळीच्या माध्यमातून शांतता बघायला मिळते तिथे या मैदानाचं पुतळेकड केलं जाते. आणि भावेश पटेल मित्रा, तुझं मनापासून मी कौतुक करेन. एका रानटी गवताला तुला जसं दाखवलं की सुसज्ज मैदान केलं. बरेचसे लोक सांगा की प्लॅन्टेशन केलं, गवत लावलं, पण मी सांगतो गवत लावले नाही, नैसर्गिक गवतावर पाणी मारून हे मैदान तयार केलं. इथे बाकी चांगला ऑफ ड्राईव्ह बघायला मिळते. चेंडू जातो गलीच्या रिझनला, इथे फील्ड करेपर्यंत तुम्हाला 1 धाव बघायला मिळते. आणि या 1 धावानिशी जर विचार केला तर फरक धावसंख्या लागली जाते ती 14. गडी बाद झाले 2. पहिलं षटक आपण बघत आहात. एका साईडला प्रथम फलंदाजी करताना फक्त धावसंख्या उभारलाय ती AR वाळवे संघाने 57. आणि तदनंतर बाकी पहिल्या षटकात 14 धावा, 2 गडी बाद झाल्यात. AR वाळवे संघाचा विचार केला जर धावबाद झाला डावखुरा फलंदाज, तिथून बाकी त्या सामन्याला कलाटली मिळालं आहे. कालच्या दिवसात देखील आपण पाहिलेला डावखुरा फलंदाज कलाटणी घेतला आणि पाचवड संघाचा सामना पराभूत केला. अक्षरशः 3 षटकात त्याने घेतले होते. त्याला किरण खैरापटाचा खेळ होता, त्याला धावबाद करण्याची गरज नव्हती. तिथून बाकी सामना कलाटलीनार. तशीच परिस्थिती आज पहिल्या सामन्यात तुम्हाला बघायला मिळेल. कारण डावखुरा फलंदाज जो धावबाद झाला, कारण त्याच्याकडनं चांगलं फिनिशर 2 उत्तुंग षटकार आपण पाहिले होते. आणि तिथे जो धावबाद झाला तिथून बाकी चांगलं कमबॅक केलं ह्या समोरच्या संघाने. त्यांचं मनापासून कौतुक असायला पाहिजे. आता बाकी गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो तो कृपेश, हाच तो फलंदाज जिथे धावबाद झाला. या वर्षात 2-3 वर्षामध्ये खूप चांगला परिचय फलंदाजी आपण कृपेशकडून काढला आहे. असंख्य मैदाने गाजवताना. आणि हे मैदान जर तुम्ही बघितलं की या मैदानाने जेव्हा मित्रपरिवार दांडी जेव्हा लाख मुलाची स्पर्धा होती तेव्हा संघ जिंकला, तेव्हा भरभरून कौतुक केलं पोलाड राकेश प्रभू यांनी. बऱ्याचशा लोकांना माहिती नसेल, आपण बऱ्याचशा लोकांचं कौतुक करतो. हारत तांबूर खेळला, साईराज पाटील खेळला. आपण सर्वांना माहितीसाठी सांगतो की सर्वात पहिला मुश्ताक अली ट्रॉफी खेळणारा खेळाडू एकमेव होता तो म्हणजे राकेश प्रभू. त्याचं बाईकचं ॲक्सिडेंट झालं, पाय इंजर्ड झाला, अन्यथा तो आज खूप मोठा तुम्हाला क्रिकेटर म्हणून पाहायला मिळत असतं. असं कशी माहिती जो आपल्याला बघायला मिळत. जसा पालघरचा धबधबा या जिल्ह्यात नव्हे तर मुंबईच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला हार्दिक सातत्याने पाहायला मिळतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे कृपेश नावाचं वादळ फोफावेल का. कारण ज्या पद्धतीने धावसंख्या फक्त आहे आणि फक्त ती म्हणजे विजयासाठी करायच्या आहेत त्या 57. पुन्हा एकदा कृपेश
इथे बाकी बॅट चेंज घेऊन चेंडू जातो गलीच्या रिझनला, थर्डमॅनच्या खेळाडू फील्ड करेपर्यंत एक धाव तुम्हाला बघायला मिळते. आणि विशेषतः तुम्ही पाहिलं ना गली पॉईंट आणि थर्डमॅनच्या रिझनला चेंडू जास्त फास्ट येतो, कारण हा आउटफील्ड एवढी फास्ट आहे. आणि याच्या अगोदर जर आम्ही बघितलं 2 वर्षापूर्वी अक्षरशः इकडे उतार होता, पण असंख्य मेहनत घेतली या ग्रामस्थांनी, या क्रिकेटपटूने बेटेगावच्या. आणि एक बघता बघताना एक सुंदर नंदनवनच्या बागेमध्ये एक सुंदर मैदान या पंचकृषीतलं ग्रामपंचायत गावाचं कसं असावं ह्याचं वित्तम उदाहरण तुम्हाला इथे पाहायला मिळतं. पुनश्च कृपेश समोर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय प्रशांत महाले. रिव्हर्स स्विफ्ट खेळलाय, चांगला अटेम्प्ट, चांगला क्षेत्ररक्षण आणि इथे बाकी धावबाचा चान्स आणि सुंदर इथे बाकी फसला जातोय. काय सुंदर क्षेत्ररक्षण केलं गली रिझनला आणि त्या खेळाडूचं नाव आहे ते सचिन नावाचं. सचिन नावामध्येच क्रिकेट केलं आहे. बघा मी म्हटलं ना तुम्हाला डीजे थांबा, लो स्कोरिंग मॅच का टाईट होऊ शकते. तुम्ही जर पॉवर प्लेमध्ये विकेट काढलात, 3-4 विकेट काढलात, 20 धावापर्यंत रोखलात आणि मग जर तुम्ही आस्किंग रेट वाढवलात तर तुम्हाला बघायला मिळेल. आणि ॲक्च्युअल जर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल तसंच तुम्हाला हा संघ करायला मिळतो. इथे अविनाश आणि सानेसाहेब खुश आहेत ज्या पद्धतीने कमी धावसंख्या असणारे की सामना जिंकलेत. मी 8 षटकामध्ये 20-21 धावा करणार देखील पाहिलेल्या आहेत. अशा पद्धतीचे संघ बघितले आणि ते देखील फायर पासवर्डसारख्या लहान मैदानावर. कारण त्या एमआरआय चेंडू म्हणजे कुवत अशी, त्यावेळेचे गोलंदाज तसे असायचे, त्यावेळेला परफेक्ट ॲक्युरेट असायची आणि त्यावेळेला बॅटेज फक्त SLB नंतर V100, त्यानंतर तुम्हाला प्रेसीच्या बॅट्याला. अशा पद्धतीचा आपण क्रिकेट पाहिला. इथे जर विचार केला तर खरोखर सानेसाहेब आणि अविनाश साहेब मनामध्ये आनंद करताना आणि मालक कसाला पाहिजे जोश बघा यस कसं केलं विकेट पाहिल्यानंतर. कारण अविनाश आपण असंख्य रात्री गाजवल्यात, मग ते पालघर आर्यन असो, मग ते चिंचवणीचं मैदान असो, तुम्ही कट्टर समर्थक होते सावली 11चे. अक्षरशः मॅचेस बघायच्या रात्रीच्या 3-3 वाजता देखील पहाटे आम्ही एकत्र आलोत. अविनाशला घरापर्यंत सोडले, बाबा नको दीपक भाऊ जा, मी इथून चालत जाईल, माझं घर फक्त जवळ आहे. अशा पद्धतीच्या अनेक आठवणीला आज उजाळा बघतो. आता बाकी नवीन फलंदाज येतोय तो निरंजन. आता बाकी मोठी इनिंग एक भागीदारी इथे करावी लागेल, कारण संघ कोलमानताना समोर भोगतो. असंख्य सैनिक जेव्हा धारातीर्थ होता तेव्हा एकटा सैनिक लागतो आणि कारगिल युद्ध जिंकतो. अशा असंख्य उदाहरणं भारतीय इतिहासामध्ये तुम्हाला बघायला मिळतात. तशा पद्धतीची आता फलंदाजीची गरज आहे. पुन्हा कृपेश. हो इथे बाकी लो फुटा चेंडू बघायला मिळते. इथे बाकी फलंदाजाला आमंत्रित केलं जाते, जाणून बुजून लो फुटच देतात. जे एखादा ड्राईव्ह खेळताना शॉट खेळताना थांबला तर बाकी तुम्हाला बघायला मिळतोय. ओ या सर. चला इथे DRS घेतलं जाते. पंचाने नो बॉलसाठी आमचं पंच निरीक्षण करतात. तिथपर्यंत जाऊया मॅच समरी. प्रथम फलंदाजी केले AR वाळवे संघाने. एकंदरीत विचार केला फक्त 57 धावा विजयासाठी करायच्या आहेत, त्या म्हणजे समोरच्या संघाला. आपण एकंदरीत पाहिलं ते म्हणजे गावदेवी खैरापाडा संघाला. दोन्ही संघाचे संघ मालक बसले. हार कोणाची हो जीत कोणाची हो, शेवटी आपण वैसर प्रीमियर लीगची जीत बघणार आहोत. एकंदरीत जर विचार केला 3 विकेट पहिले पडलेत. फेअर डिलेव्हरी सर. यस, तर आपण ही फेअर डिलेव्हरी बघतोय. थर्ड अंपायरने दिलाय, नो डाऊट. बॅट्समनने घेतलं होतं नो बॉलसाठी, म्हणजे त्यांचा रिव्ह्यू संपलाय. तर बॅटिंग टीमचा आता रिव्ह्यू बाकीकडे समापन झालाय. आता कोणताही रिव्ह्यू तुम्हाला भेटणार नाहीये. जाऊया मैदानाच्या आलो. कृपेश नावाचा वादळीचे फोपावतो, खूप चांगल्यापैकी गोलंदाजी टाकतोय. ओ हो हो, इथे बाकी कट केलाय, चेंडू जातो गलीच्या रिझनला. इथे बाकी ओ झेल सोडला गेला, सोप्पा झेल सोडला गेला. 4 गडी तंबूत परतले होते. आता हा झेल सोडलाय की मॅच सोडलाय येणारा काळ सांगू शकते. आणि तो तिकडे क्षेत्ररक्षक होता, तो अक्षय नावाचा खेळ आपण बघायला मिळतोय. आज काय सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तिकडे. एकंदरीत अतिशय सुंदरपणे जम घेतल्यानंतर आकाश चव्हाण नावाचा खेळाडू समोरच्या पॅवेलियनमध्ये जाऊन पडला. आपण अफोर्ड आणि आपल्यामध्ये असलेली क्षमता चित्त्याच्या वेगाप्रमाणे गेला. कारण जगामध्ये सर्वात जास्त धावणारा दुरात पळणारा प्राणी जर म्हटलं तर आपण चित्त्याला बघतोय. आणि सर्वात पाण्यामध्ये डुबून राहणारा प्राणी पाहिलं तर कासवाला बघतो. पण आपण बघितलं आहे पाणघोड्याच्या विषयी नंतर माहिती सांगे. इथे बघा जर मैदानाच्या आतमध्ये एक सोप्पा झेल सुटला गेला आणि हा झेल जर पकडला तर बॅक टू बॅक चौथा गडी तंबूत परत होता. हे जीवदानाचा फायदा कसा उचलतील रोहित धोडी येणारा काळ सांगू शकतो. रुपेश, व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग अनालिसिस. काय सुंदर षटक टाकलं जात आहे. पॉवर प्लेचं शेवटचं षटक आहे आणि खऱ्या अर्थाने गरज आहे म्हणजे तुम्हाला विकेट काढायची आहे. विकेट काढलात तर तुम्ही सामना पकडणार. निरंजन सिन्सिबल क्रिकेटर. ह्या क्रिकेटरचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. असंख्य मैदान गाजवताना
आणि आपल्या डाव्या हाताची जादुई गोलंदाजी टाकताना आपण पाहिलं. मोठमोठे गोलंदाज या पालघर तालुक्याने आम्हाला दिलेत. एका साईडला काना भरवड, आजाद हिंदचा, तदनंतर तुम्ही डावखुरा गोलंदाज पाहिला आमचे अंकल सुरेश कंचाडकर, दांडी गावाचे सुपुत्र होते. अफलातून गोलंदाजी आपण लेफ्ट आर्म लेग ब्रेक टाकणारे गोलंदाज ह्या भागाने तुम्हाला दिले. त्यानंतर संजीव मात्रे, आपण विचार केला आजारींचा तोच एक गोलंदाज. असंख्य गोलंदाज पालघर तालुक्यात. किशोर हा देखील दांडीचा गोलंदाज. असे असंख्य डावखुरे गोलंदाज दिलेत. 17 धावा झाल्यात. यास बघूया पुन्हा कृपेश, पुन्हा येत जाते. ओहो व्हॉट अ कॅच! काय अफलातून कॅच पकडलाय. टुर्नामेंट ऑफ द कॅच, डे ऑफ द कॅच आता म्हणता येईल. डावात उजव्या साईडला सरसावले, लगभग दुसऱ्या स्लिपमध्ये गेले आणि कुकड्यावरून महागावला जंप मारण्याने बघता बघता कसं धावायचं, पुन्हा कृष्णा विलान कंपनी कसं यायचं, अशा पद्धतीचं मनामध्ये उदाहरण ठेवलं. आणि माझ्या मालकात 2-2 बसले, फक्त धावा 57 झाल्यात. विजय संपादन कसं करायचं आणि ॲक्च्युअल क्रिकेट कसं असायला पाहिजे मित्रांनो. पुन्हा जोरदार टाळ्या झेलसाठी असायला पाहिजे. आणि या यष्टीरक्षकाचं नाव आहे ते रोहित घरत, मॅन फ्रॉम सरावली. काय क्रिकेट बघायला मिळते. म्हटलं जातं ना, लाल मातीची जंग द्यायला असते, सुगंधाची होड ज्याला असते, डोंगरातल्या पळसाच्या पानाची सावली ज्याला माताची असते आणि कुणबी समाजाचा ब्रँड ज्याला दिला जातो, ते असे मातीच्या प्रकारे क्रिकेट बघायला मिळते. मी कुणबी कशासाठी, मी मातीशी लढणारा, मी मातीशी जगणारा. माझ्या वादामध्ये मग तुमचं मोरीपाडा असो, काटाळा असो, सोरावली असो, पास्तळ असो की माझा बेटेगाव असो, पण आज बाकी जिंकणार आणि खेळणार ते फक्त माझ्या संघासाठी बघायला मिळालं. अफलातून कॅच. मी म्हटलं होतं की पॉवर प्लेचे 2 षटकं या सामन्यामध्ये करायला बघायला मिळेल. ज्या त्यांना जीवदान मिळाला होता त्या जीवदानाचा फायदा उचलू शकला नाही. आणि गौरवाने पहिल्या षटकात घेतले 2 रन आउट आणि 2 विकेट. अशा पद्धतीने गौरवाने धावा फक्त दिल्यात त्या कृपेशने 3 आणि गौरवने किती दिलं 14 आणि 1 विकेट. इथे बघूया 2 षटकं आणि 17 धावा. आकाश नवीन फलंदाज तुम्हाला बघ. आकाश चव्हाण एक चांगला क्रिकेटर आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन अंडर-14 टीव्हीमध्ये शिकत असताना जसं सिलेक्शन झालं होतं. आपण जो हार्दिक तामोरे पाहतात त्याच्या जोडीस जोड असा हा यष्टीरक्षक आपण बघितला. क्लास क्रिकेटर, परमनंट बॅट्समन, अफलातून टॅलेंट असणारा तुम्ही आकाश चव्हाणचा ब्रँड फलंदाज आपण बघत आहात. बऱ्याचशा कोचेसने देखील त्याचं कौतुक केलं होतं. आता बाकी निरंजन यांना आपल्या प्रणवरची चिदोरी अनुभवाचा सांगतात इथे मैदानाच्या आतमध्ये सोडावं लागेल, कारण सापडलेल्या संकटाच्या वादळाला पुढे न्यायचं आहे. हो, इथे बाकी चांगला वेळ चेंडू हाताळताना आपण गोलंदाज बघत आहात आणि या गोलंदाजाचं नाव आहे ते गौरव, ज्याने पहिलं षटक हाताळलं. खरोखरच लो स्कोरिंग मॅच कशा पद्धतीने जिंकावं याचं वित्तम उदाहरण या मॅचमध्ये तुम्ही पाहत आहात. हार जीत कोणाची असो, पण आतापर्यंत ज्या पद्धतीने 2 षटकं पॉवर प्लेची टाकली. मी तुम्हाला सांगितलं की पॉवर प्लेच्या षटकामध्ये विकेट काढायचं, आस्किंग रेट कमी करायचं आणि मग जो काही दबाव वाढतो त्या दबावामध्ये विकेट काढलात की तुम्ही सामना जिंकू शकतायत. हो, चांगल्या पद्धतीने ऑफ कव्हरच्या रिझनला खेळत. इथे बाकी लॉंग ऑफचं खेळ क्षेत्ररक्षण करून 1 धाव बघायला मिळते. आकाश थोडीशी घाई करतात, पण निरंजनला माहिती आहे शांत चित्ताने राहायचं, कॉन्सन्ट्रेशन करायचं आणि ज्या पद्धतीने न कळत कासवाने कशी स्पर्धा शशाबरोबर जिंकली हे कोणाला कळून द्यायचं नाही, तशा पद्धतीने तुम्हाला बघायला मिळते. या एकेरी धावांशी जर विचार केलात तर फरक धावसंख्या लागली जाते ती 18. काय क्लास क्रिकेट बघायला मिळेल. अफलातून झेल आपण पाहिलं तर यष्टीरक्षकाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. एक जीवदान दिलं होतं, पण जीवदानाची पराकाष्ठा खोडवर पुसला गेला आणि तिथे जीवदान दिला हा शब्दच बाकी विसरला गेला त्या झेलमुळे. अतिशय सुंदर मॅच तुम्हाला बघायला मिळते. फक्त 57 धावाचं आव्हान देत असताना इथे बाकी बिकट परिस्थितीमध्ये सापडला. 4 गडी तंबूत धाडले गेलेत. हो, इथे बाकी चेंडू ऑफसाईडला खेळायचा होता. इथे बाकी डायरेक्ट थ्रो पाहायला मिळते. का सुंदर क्षेत्रक्षण तुम्हाला बघायला मिळते. जीवनावरती लढायचं, जगण्यावरती जगायचं. माझ्या संघमालकाने मला जो भरोसा दिला आहे तो खेळाच्या प्रयत्न दाखवायचं. अशा पद्धतीचे प्रत्येक खेळाडू आज बाकी आपल्या शारीरिक क्षमतेचा विचार करताना आपल्यामध्ये असलेला फफड, मग बॅटिंग असो, बॉलिंग असो, फिल्डिंग असो, कॅचेस असो, प्रत्येक भागातून दाखवताना बघायला मिळतात. आणि निश्चितच एक उत्कृष्ट पंचम तुम्हाला कदम सर इकडे बघायला मिळतात. त्यांच्याकडे असलेला भांडार आज त्याची पोचपाच तुम्हाला बघायला मिळते. त्यानंतर माझे दांडीचे 2 सुपुत्र इथे बाकी तुम्हाला पंचगिरी म्हणून करताना पाहायला बघत असतात. ओ, इथे बाकी वाईड परफेक्ट ऑफसाईड ऑफस्टंप गोलंदाजी करायचं हे मनामध्ये ठेवलं आहे. कोणताही रूम द्यायचं नाही, मोठे शॉट खेळताना बघायचं नाही. इथे बाकी वाईडच्या रूपात धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या होते ती 20 धावा. तिसरं षटक मार्गस्थ. 4 गडी तंबूत गेलेत. काय अफलातून मॅच बघायला मिळते. लो स्कोरिंग मॅच देखील इकडे हाय टेन्शनची मॅच तुम्हाला बघायला मिळते. इथे बाकी पुन्हा त्याची एज घेऊन चेंडू जातोय.
शॉर्ट कव्हरच्या रिझनला इथे बाकी फील्ड करेपर्यंत एक धाव तुम्हाला बघायला मिळते आणि एका धावानिशी जर तुम्ही विचार केला तर धावसंख्या होते 21 धावा. काही रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये कोणी विचार केला नसेल की फक्त 57 झाला, पण ज्या पद्धतीने दोन्ही संघमालक चालत आले, एका साईडला अविनाश आणि एका साने भाऊ, तेव्हा वाटलं की हळू चालतात म्हणजे काहीतरी बिघाड आहे आणि तो बिघाड पाहिला की ही उत्कृष्ट गोलंदाजी. इथे बाकी ड्राईव्ह केला आहे, अफलातून ड्राईव्ह तुम्हाला बघायला मिळतो. क्रिकेट ऑफ द शॉट ज्याला म्हटलं जातं तो ऑफ तुम्हाला बघायला मिळतो. लॉंग ऑफच्या रिझनला मी म्हटलं की आकाश चव्हाण एक परिपक्व फलंदाज, असंख्य मैदानात अंडर 14 अंडर 16 असताना लेदर क्रिकेटमध्ये गाजवलीत आणि नुकतीच त्यांची कोकण परिमंडळची स्पर्धा देखील त्या पद्धतीने TVMच्या मैदानात गाजवली. तिथे देखील एक अफलातून झेल आपण त्यांच्याकडनं पाहिलात. पुनश्च गौरव आणि समोर बघायला मिळतो संघाचा कर्णधार, एक ब्रँड खेळाडू ज्याने इथे बघा चेंडू कट केलाय डीप पॉईंटच्या रिझनला, एक धाव बघायला मिळते. कव्हरचा खेळाडू इथे अनाऊन्स बाउन्स झाला आणि फलंदाजाला खरंच कळलाच नाही आणि इकडे मिळतात नशिबाच्या 4 धावा. पण या 4 धावा खूप उपयोगी महत्त्वाच्या तुम्हाला बघायला मिळतात आणि विचार केला धावसंख्या होते ती 26 धावा. 3 षटकं 26 धावा 4 गडी बाद. इथे बाकी तुम्ही विचार करत होता खैरा फडक संघाची परिस्थिती जर पाहिली तर एका अर्थाने 4 गडी 2 षटकामध्ये गेले होते. इथे बाकी एक चौकार बघायला मिळतो आणि निरंजन आणि आकाश यांना इथे बाकी विकेटवर थांबायचं आहे, भागीदारी करायची आहे. आणि खऱ्या अर्थाने जर विचार केलात तर कुकडे संघाचं मनापासून मी कौतुक करेल ज्या पद्धतीने त्या यष्टीरक्षकाने झेल घेतलं आणि त्या यष्टीरक्षकाचं नाव आहे ते रोहित घरात. सरावलीचा तो यष्टीरक्षक तुम्हाला बघायला मिळतो. निरंजन का हवं आहे? पाणी न्यायचं, चला प्लीज पाणी घेऊन जायचं आहे बॅट्समन कक्षाला. आणि जर असतील तिकडे तर फिल्डिंगच्या टीमने पण न्या, फिल्डिंगच्या टीमने पण पाणी घेऊन या तर फिल्डिंगच्या टीमने पाणी घेऊन या. वेळ वाया घालू नका, डिहायड्रेट होते. या प्रत्येकाने फिल्डिंग टीमने घ्यायचं आहे. एकंदरीत समरी जर आपण पाहिली तर पहिल्या षटकात तुम्हाला धावा निघाल्यात त्या स्पर्धेमध्ये तुम्ही पास्तळ, सालवड, सरावली, बेटेगाव, महागाव, कुकडे, बोईसर, दांडीपाडा, मान, बिरवाडी चांगल्यापैकी खेळून काढला. कॅन्डूला फक्त पंच केला आहे तो म्हणजे डीप पॉईंटच्या रिझनला एक धाव तुम्हाला बघायला मिळते. आणि या एका धावानेशी जर विचार केला तुम्हाला धावसंख्या होते 27. अजून देखील तुम्हाला 17 चेंडू आणि 30 धावाची आवश्यकता आहे. आत्तापर्यंत फक्त एकच बाउंड्री, एक षटकार पाहिला तर एकच बाउंड्री गेला आहे. 2 षटकार पाहिले सुरुवातीला, पण त्यानंतर एक बाउंड्री गेला आहे. आणि निरंजनसारखा भला फलंदाज इथं उभा आहे, त्यालाच माहिती आहे की आपला किती गरज आहे इथे शेवटच्या षटकावर राहण्यासाठी. पण मित्रांनो जोरदार टाळ्या असायला पाहिजे की 57 धावा या मैदानावर पाहिल्या की एक सोपी धावसंख्या बघायला पडेल. पण ज्या पद्धतीने पहिल्या षटकापासून जी गोलंदाजी पाहिली, क्षेत्रक्षण पाहिलं, तिथे बाकी टिचून मारा बघायला मिळते. पुन्हा यावेळेला बाकी राऊंड विकेट मारा करतो. शॉट आपल्या चेंडू होता, हुक करायचा प्रयत्न होता, इथे बाकी चेंडू जातो वाईड. हा चेंडू जर कन्वर्ट झाला असता तर कदाचित मोठा फटका बघायला कडे फाईन लेगला खेळाडू नाही. आणि जो त्याचा फ्लो होता बॅकफुटला जाऊन हुक करण्याचा प्रयत्न, बाल बच गए मिळून गोलंदाज. इथे बाकी धावसंख्या 1 निवडते आणि 28 धावा या बाकी तुम्हाला पुनश्च फलका लागताना बघायला मिळतात. यानंतर बाकी एका साईडला तुम्ही मान वॉरियर्स बघणार आणि MJ फायटर दांडीपाडा हा संघ बघायला. एक द्वंद्व युद्ध चेंडू फळीचा मोठा सामना आजच्या दिवसातला दुसरा तुम्हाला बघायला मिळणार आहे. इथे बाकी चेंडूला केला फ्लो, चेंडू जातो सीमा पलीकडे 4 धावा. खणखणीत चौकार तुम्हाला बघायला मिळतोय. अगोदर देखील तसा चेंडूला कन्वर्ट यावेळेला बाकी पाठीमागे उभे राहिले, फक्त पूल केला, हुक खेळण्यासाठी गेले नाही आणि एक पुरेपूर फायदा उचलला जातो आणि एक बहुमूल्य चौकार तुम्हाला निरंजनच्या बॅटीतून पाहायला मिळतोय.
संख्य मेहनत करतो आणि एका नैसर्गिक गवताला एवढं सुंदर करून प्रत्येकाचं मन जिंकतात. आणि विपुलजी, आम्ही जिथे जिथे जातो तिथे तिथे बेटेगावच्या मैदानाचं याच इलियास पठाण साहेबांचं इथं आगमन झालं आहे. कालच्या दिवसात खूप चांगला खेळ त्यांच्याकडनं आपण पाहिलात, पण अतिशय सुंदर पद्धतीचं क्रिकेटर, मोठे क्रिकेटपटू म्हणून इलियासजी या स्थानात पण हवा. कारण क्रिकेट म्हटलं हा त्यांचा श्वास आहे आणि क्रिकेट म्हटला की पठाण घरात ते जान आहे अशा पैसे बघायला मिळते. या चौकारांची धावसंख्या होते ती 32. पुन्हा कृपेश. ओ इथे बाकी कव्हर चार्जर चेंडूला खेळाय, फक्त दिशा दिलाय, ड्राईव्ह केला गेला, चेंडू जातो कव्हर चार्जर, एक धाव, दोन धावणे बघता बघता खडखडीत चौकार बघायला मिळतो. मी म्हटलं ना, अफलान टॅलेंट, कौशल्य आणि शांत स्वभावाने खेळताना प्रत्येक चेंडू ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने टोलवताना तुम्हाला निरंजन नावाचा ब्रँड अष्टपैलू खेळाडू बघायला मिळतोय. आणि इथे धावसंख्या 4 निवड धावसंख्या होती ती 36 धावा. विकेटच तुम्हाला घ्यायला पाहिजे, विकेटशिवाय सामना तुम्ही काढू शकत नाही. आता बघा 15 चेंडू आणि 21 धावा. थोडंसं सोपं करीकडे होताना बघते चांगल्या पद्धतीची फलंदाजी. निरंजन स्वतः संघनायक म्हणून जबाबदारी घेऊन खेळ खेळत असताना ओ वाटा बॉलिंग, काय क्लास, सुंदर पंधरीची गोलंदाजी बघायला मिळते. इथे बाकी जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. लेग साईडच्या बाहेरचा चेंडू, कारण अगोदरच ते लेग साईडच्या बाहेर उभे होते, अशा पद्धती तुम्हाला बघायला मिळते. आणि एकंदरीत विचार केला तर या षटकात पुन्हा चांगला कमबॅक केला आहे. बॅक टू बॅक 2 चौकार गेल्यानंतर कुठेतरी कमबॅक करणे गरजेचं होतं आणि तशा पद्धतीचं कृपेश आणि चांगली गोलंदाजी केला आहे. AR वाळवे विरुद्ध आपण बघत आहात तो म्हणजे खैरापाडाचा संघ आपण पाहतात. हो, हलक्यात खेळला गेलाय, फक्त ऑफ साईडला म्हणजे लॉंग ऑफच्या रिझनला ड्राईव्ह केलं गेलं. एक धाव तुम्हाला बघायला मिळते आणि एका धावानिशी स्कोर पुढे सरकतो आणि फलकावर धावसंख्या लागली जाते ती 37 धावा. म्हणजे 20 धावाची अजून देखील आवश्यकता. संतपणे खेळत असताना कोणत्याही मोठी जबाबदारी घेत नाही, खराब चेंडूचा पुरेपूर फायदा उचलताना चांगल्या चेंडूचा सन्मान देताना एक संयमी खेळी आणि उपयुक्त खेळी, ज्या खेळीची खरोखरच गरज होती खैरापाडा संघात, अशा पद्धतीची फलंदाजी करताना तुम्हाला निरंजन घरत हा एक अष्टपैलू खेळाडू आज बाकी चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी करत असताना 4 बाद अशा बिकट परिस्थितीत सापडत असताना इथे बाकी भागीदारी बघायला मिळते. आकाश चव्हाण याने चेंडू कट केलाय. ओ इथे बाकी विकेट गेलाय, इथे बाकी पुन्हा एकदा कमबॅक केलाय. आता बाकी विचार केला तर तुम्हाला 12 चेंडू आणि 20 द्या. रोहित घ्या एक गाणं मला. रोहित तुम्ही फक्त 57 धावा केल्यात आणि 57 धावा करत असताना देखील शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना आबाधित ठेवलाय. 12 चेंडू 20 धावा. इथून बाकी तुम्हाला निरंजनला पूर्णतः मॅचवर राहावं लागेल. ज्या पद्धतीने निरंजनकडे फलंदाज बघितले, एकाही 5 गडी बाद केलेत, 5ही गड्याने धावा कशा केल्या सांगतो. पहिला सुजित याने धावा केल्या 6, त्यानंतर प्रशांत याने धावा केल्या 0 धाव बाद झाला. त्यानंतर बाकी प्रीतम याने धावा केल्यात 1, त्यानंतर बाकी रोहित धोडी यांनी धावा केल्यात 9 आणि आता नुकताच जो बाद झाला तो खेळ तुम्हाला आकाश चव्हाण याने धावा केल्या त्या 3. म्हणजे एकमेव फलंदाज आहे जो पद्धतीने आपला टेटून उभा आहे विकेटवर, जो विकेट सांभाळतो, धावा देखील करतोय, तो म्हणजे निरंजन. इथून जर तुम्ही मॅचचं सिच्युएशनचा विचार केलात, इक्वेशन जर पाहायचे असेल तर 12 चेंडू आणि 20 धावा. आणि या 12 चेंडू 20 धावा कंपल्सरी चेस या नियमाने खेळायचे आहेत. आपण आयोजकांचा नियम बघितला आहे. आमचे आयोजकच एवढी मेहनत करतात. मित्रांनो, आपल्या गावासाठी खेळताना प्रत्येकाने मदत करा. जे आयोजक मागील 3 महिन्यापासून भरभरून उन्हामध्ये फिरतात. आता बाकी तुम्हाला गोलंदाज पाहायला मिळते तो सचिन आणि नवीन फलंदाज आलेत ते आतेश. 12 चेंडू 20 धावाची आवश्यकता. अतिशय सुंदर क्रिकेट तुम्हाला मैदान, हिरवागार असं मैदान, सुंदर पर्यावरणाचं नियुक्ती इथे बघायला मिळते. आजूबाजूला 24 बाजू झाडं बघायला मिळतात. वसंत ऋतूचे बहार आले की झाडाला कशी नवीन पालवी फुटते. काही झाडावरती हिरवे पिवळे फुलं तुम्हाला बघायला मिळतात. आणि एप्रिल मे महिना म्हटला ना की झाडाला पालवी फुटते. डोळ्याला आनंद देणारा हिरवा रंग तुम्हाला बघायला मिळतोय. आणि या मैदानाच्या आतमध्ये मैदानाची जेवढी स्तुती करावी तेवढं कमी आहे. आता बाकी जाऊ या मैदानाच्या आतमध्ये जिथे 12 चेंडू आणि 20 धावा. हो, इथे बाकी चांगला पाहिजे चेंडू हाताळताना हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. वाळवे गावाचा हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. अतिशय सुंदर पद्धतीनं संतोष नावाचा गोलंदाज आहे का, सचिन नावाचा गोलंदाज. आता इथून बघत गेलं तर 11 चेंडू आणि 20 धावाची मॅच. काय क्लास, कौतुक करायला पाहिजे. वाळवे संघाचं मनापासून मी कौतुक करेन. ज्या पद्धतीने 57 धावा असताना तुम्ही सामन्यामध्ये चान आणलाय, त्यामध्ये तुमचं मनस्वी कौतुक असलेले क्षेत्ररक्षण असलेली गुणवत्ता, परफेक्ट लाईन लेट पद्धतीची गोलंदाजी. पुन्हा एकदा सचिन समोर आहे तो फलंदाज निरंजन घरत.
हो, खोलवर टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. परफेक्ट ॲक्युरेसी, लाईन अँड लेंथ कशी असावी आणि फलंदाजाला जखडून कसं ठेवायचं त्याचं वितर खोलवर टप्पा टाकला जातो. कोणत्याही प्रकारचं रूम देत नाही, ना ओव्हर पिच ना गुल्ला स्पॉट. म्हणजे ॲक्च्युअली जर क्रिकेटच्या माध्यमातून ब्लॉक होल टू ब्लॉक होल अशा पद्धतीची गोलंदाजी करत असताना आपण पाहत आहात लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. आता बघूया कशा पद्धतीने सामना करतोय नवीन फलंदाज. पहिलाच बॉल स्ट्राईक करत असताना आपण आदेश नावाचा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. कोणत्या गावातला आहे? मॅन फॉर खैरापटक आतिश. बघूया कशा पद्धतीने खेळतात. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा सचिन नावाचा डावखुरा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. हो, इथे लेग स्टंपच्या बाहेर ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू नॅचरली लेग कट तुम्हाला बघायला मिळते. अवांतर धावांशी एक धाव पुढे सरकते आणि धाव फलकावर लागली जाते. ती 39 धावा या फलकावर लागल्या जातात. एक रंगतदार लढत, प्रत्येकाचं डोळ्याचं पारणं जड फेडणारी अशी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. ओ, लेग ब्रेक चेंडू होतो पण लाईन थोडीशी मिस्टेक होते. पण या गोलंदाजाचं मी मनापासून कौतुक करील. येणाऱ्या काळामध्ये चांगलं गाईड, चांगलं मार्गदर्शन या गोलंदाजाचं झालं तर टेनिस क्रिकेटमध्ये हा गोलंदाज आपला धबधबा पाडू शकतो. कारण आपल्या पालघर तालुक्यात जर आपण पाहिलं तर लेफ्ट आर्म स्पिन गोलंदाज आता राहिलेले नाही आहेत. अविनाश, जर आपण बघितलं तर लेफ्ट आर्म स्पिन गोलंदाज आपल्याकडे पूर्वीच्या काळामध्ये खूप लेफ्ट आर्म स्पिन गोलंदाज इलियास आपल्याकडे होते. आता जर बघितलं खरं आणि इलियास एक मला जो शब्द सांगितले की बोईसरचा संघ एक जर झाला तर खूप मोठी ताकद बघायला मिळू शकते. कारण ह्या गोलंदाजाकडे कुवत आहे, यंगस्टर आहे आणि अशा लोकांना आपण गायडन्स करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच ही बोईसर प्रीमियर लीगची स्थापना का झाली हे तुम्हाला बघायला मिळते. पुन्हा एकदा ओ, काय सुंदर गोलंदाजी. इथे बाकी धावबाचा त्यात प्लंबिंग होतं, यस नो कॉलिंग. आणि इथे बाकी ओहो, मोठा विकेट तंबूत गेला असता. निरंजनचा धाव बाद झाला असता बाकी मॅच खूप वेगळ्या प्रकारची बघायला मिळाली असती. एक सुवर्ण संधी निर्माण झाली होती पण ती सुटली गेली. प्लेअरचं लक्ष नव्हतं चेंडूकडे पण अफलातून सिच्युएशन बघायला मिळालं. काय गोलंदाजी बघायला मिळते. 2 चेंडू वाईड टाकल्यानंतर देखील अतिशय सुंदर टप्पा हाताळतोय सचिन नावाचा गोलंदाज. आणि ज्या पद्धतीने वावे गावामध्ये हा लपून असणारा खेळला आणि इलियासने सांगितले की असे बरेचसे खेळाडू आहेत पण गावातले खेळाडू आपल्याकडे पोहोचवत नाही आणि हा खेळाडूचं बघायला मिळते. आता किती चेंडू किती धाव हवे आहेत? 9 चेंडू 16 धावा. निरंजन पुन्हा एकदा आपल्या समोर स्ट्राईक करत असताना एकमेव फलंदाज आहे ज्याने नांगी टाकलाय. खूप चांगला फलंदाजी करतोय. इथे बघा चेंडू टटवला आणि चेंडू जातो सीमा पलीकडे. 6 धावा. खणखणीत षटकार तुम्हाला निरंजनच्या बॅटतून बघायला मिळतोय. इथे दहा धावा. उत्कृष्ट सामना इकडे बघायला मिळाला. हारजीत कोणाची हो, खैराफड जिंको की वावे जिंको, पण इथे जर विजय कोणाचा बघायला मिळतो चांगल्या क्रिकेटचा. लो स्कोरिंग मॅच 57 धावाची स्कोरी असताना पहिल्या पॉवर प्लेमध्ये 4 विकेट काढले होते. चला, निरंजन 12 चेंडूने दिवसभर खेळतोय. उपयुक्त खेळी आणि निश्चितच जबावपूर्वक जाणून घेऊन बाकी विकेटवर थांबलाय. इथे बाकी चेंडू सटवला. इथे बघायला मिळतो मिड विकेटच्या लोकांना चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा. इथे बाकी पुरेपूर फायदा उचलला गेला आपल्या अनुभवाचा. आणि व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग. काय सुंदर फलंदाज. या फलकावर लागला रनआउटचा चान्स जो घालवला तो किती महागात पडू शकतो. तदनंतर आल्यानंतर एक षटकार एक चौकार तुम्हाला बघायला मिळालं. कारण जो मोठा की बॅट्समन मैदानामध्ये होता जो धावा काढतोय आपले विकेट शाबूत ठेवतोय प्रत्येक चेंडूवर धावा निघतोय. ती विकेट जर मिळाली असती तर कदाचित चित्र वेगळं बघायला मिळतं. पुन्हा एकदा सचिन. इथे बाकी चेंडू टटवलाय. इथे मॅच फिनिश होते की पाहायचं आहे. आणि अशा पद्धतीने सामना जिंकला जातोय तो खैरा पाटक संघ. वेल प्लेड निरंजन. ज्या पद्धतीने परिस्थिती कशी होती बघा. एकेकाळामध्ये विकेट गेला होता पॉवर प्लेमध्ये 4 आणि तेव्हा बाकी गरज होती एका मोठ्या इनिंगची पण कोणाची साथ मिळते. एका साईडला फक्त धावा निघतात दुसऱ्या साईडला विकेट जातात. पण आपला प्रदीर्घ अनुभवाचा कशा पद्धतीने डावखोऱ्या गोलंदाज आक्रमकता करावी ते पाहायला मिळतं. आनंद इथे जी तुमचा संघ जिंकला. प्रवीणाजी वेल प्लेड. तुमच्या संघाचं मनापासून कौतुक करेल. ज्या पद्धतीने 57 धावा काढून देखील हा सामना शेवटच्या 5 षटकापर्यंत नेला.